प्रतिष्ठान करते हैं हार्दिक स्वागत। गणपति बाप्पा आपल्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत। ₹100 आपल्याला सलामी दिलेली 451 डीजे करांची अप्रतिम सलामी डीजे दिवा संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र 2020 ज्यांनी ही सणाला सुरू केलेली त्याचा फायदा घेऊन आज महाराष्ट्रात दहीहंडी मंडळ मोठ्या उत्सवात साजरे करतात किंवा शहरात देखील त्या जल्लोषात जशात दहीहंडी साजरा होतो किंवा शिवसेना पुरस्कृत किंवा विकास मंडळ हे आमचं शैलेश पाटील आमचे उपशेखू यांचं मागील 13 वर्षापासून उत्सव मोठ्या जल्लोषात निराशेनं साजरा करतो
त्यांची दहीहंडी दिवा शहरातील सगळ्यात मोठ्या रकमेची आणि मानाची दहीहंडी असते आणि इथे त्याच अपेक्षेने प्रेक्षक देखील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी उपस्थित असतात। हाच उत्सव पूर्ण दिवा शहरात, पूर्ण ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने होतोय आणि खासदार सुभाष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या सेवासैनिक हा दिवा शहरातील उत्सव यशस्वी घेतलो। सर, ये दहीहंडी भारताची एक उत्कृष्ट संस्कृती असून ते सगळीकडे एवढी प्रचलित आहे आणि ते युवक आहे, युवामध्ये कसं उत्साह, कसं जल्लोष असतो या दिवशी। दहीहंडीला सातासमुद्र पार शहराच्या मेहनती धर्मा आनंदीने साहेबांनी दंडीमेटीची हंडी ही मानाची दहीहंडी म्हणून देशभरात आणि जगभरात नावाजली गेली। त्यानंतर मुंबई ठाण्यातले सगळेच मंडळ मोठ्या उत्साहात तरुण त्याच्यात सहभागी व्हायला लागले आणि आता तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रो गोविंदा देखील सुरू झालेला आहे आणि सगळ्याच गोविंदांना इन्शुरन्स देखील त्यांनी सुरू केलेला आहे। त्यामुळे तरुणांमध्ये उत्साह आहे, जल्लोष आहे, त्याच्यामध्ये भीती देखील पाहिजे। सर, क्या कहना चाहेंगे आज दहीहंडी पे? इस साल की जो दहीहंडी कुछ खास है सर? टेम्पी नाका की बात करें या फिर थाने की बात करें या फिर दीवा की बात करें, हर जगह पर दहीहंडी इतनी मशहूर हो चुकी है, क्या कहना चाहिए? टेम्पी नाका की दहीहंडी तो धन्यवाद आनंद के साथ की दहीहंडी है। पिछले कई सालों से दहीहंडी होती है। दहीहंडी को सही मान्यता से नाम दिया हो तो विश्व में अगर उसको पहला होता दीघे साहब की दहीहंडी का नाम था और दहीहंडी दीघे साहब की एसोसिएशन ने शुरू की। आज गोवा में बड़ी जबरदस्त हो रही है। हमारी शिवसेना के उप शहर प्रमुख शैलेश पाटिल इनके नेतृत्व में युवा विकास प्रतिष्ठान भी युवा की सबसे बड़ी दहीहंडी उसको साझा करने और यहाँ पब्लिक की भी उपस्थिति रहती है देखने के देखते लगता है कि युवा में शैलेश पाटिल की दहीहंडी के लिए पब्लिक इंतजार करते हैं। सर, तुम्ही काय सांगाल दहीहंडीबद्दल? आज आपला युवा विकास प्रतिष्ठान डॉक्टर सुशांत शिंदे मित्रमंडळ आज आपला दहीहंडी 13वं वर्ष सुरू आहे। जिल्ह्याची सर्वात मोठी दहीहंडी आपली असते आणि प्रत्येक वर्षी आम्ही कोण ना कोणतरी सेलिब्रिटी आणतो, पण यावर्षी आम्ही कोणी मागवलं नाही कारण इथे मेन रस्ता जो आहे पूर्वीपेक्षा जास्त गर्दी झालेली आहे। लोकसंख्या खूपच वाढलेली आहे आणि ते गर्दी आवडत्याच्या पलीकडे असते प्रत्येक वर्षी, त्यामुळे आम्ही यावर्षी काही सेलिब्रिटी कोणी मागवलेलं नाही आहे। पण ही दहीहंडी जिल्ह्याची सर्वात मोठी दहीहंडी आहे आणि त्या दहीहंडी बघण्यासाठी पूर्ण दिवा शहर येत असतो आणि शेवटची 12 वाजता रात्री 12 वाजता ही दहीहंडी श्लोक मित्रमंडळ त्यांच्यातर्फे आणि ते लोक फोडतात ही दहीहंडी आणि ती सांगितलं होतं। सर, आपने गोविंदा पथकों को टी शर्ट भी बांटे और गोविंदा पथकों के लिए सरकार की ओर से, राज्य सरकार की ओर से बीमा की व्यवस्था भी की गई है। सुरक्षाओं को लेकर क्या कहना चाहेंगे आप? पथकों से क्या कहना चाहेंगे गोविंदा पथकों से ये कहना चाहूँगा कि जो अपने सम्मानीय मुख्यमंत्री साहब है एकनाथ शिंदे साहब, उन्होंने जो सबके लिए सुविधा करके रखी है वो तो सबको मिलेगी, लेकिन सब लोगों ने भी अपना अपना ख्याल रख के जो सबके सामने रहते हैं उनका जो गोविंदा पथक है उसके अंदर कम से 100-150 लड़के हो, सबका ख्याल रखना चाहिए। कुछ ऐसा दुर्घटना नहीं होनी चाहिए कि गोविंदा पथक बंद हो रहे। ऐसा हो चुका है कि दुर्घटना होके कोई बच्चे लोग भीग चुके हैं और गोविंदा पथक बंद हो चुके हैं। ऐसा होना नहीं चाहिए। तो महाराष्ट्र में जो मुख्यमंत्री साहब ने जो बीमा दिया है उसका सब लोग लाभ उठा रहे हैं और श्रीकांत शिंदे साहब भी सबके ऊपर ख्याल रखते हैं और अच्छी तरह से सब हो रहा है। सिर्फ प्रो गोविंदा को आगे बढ़ाने के लिए देश के युवाओं को, महाराष्ट्र के युवाओं को किस तरह से संदेश देना चाहेंगे? अभी त्यौहार जो है पूर्व से चला आ रहा है। सम्मानीय जो हमारे दिघे साहब थे उन्होंने टेम्पी नाके पे जो सबसे बड़ी पहला दहीहंडी रखी थी। अभी जो मधु साहब ने अभी बोले हमारे ऊपर महापौर और सरमुख जो है रमाकांत मधु साहब, उन्होंने सब आपको बताया है क्या ऐसा कि साता समुद्र पार दहीहंडी का उत्सव साझा किया जाता है और शुरुआत जो हुई थी वो टेम्पी नाका से हुई थी।